जिल्हा बँक निवडणुकीत भाजप उतरणार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढणार, मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत विशेष लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप निश्चितपणे जिल्हा बँकेची निवडणूक लढवेल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. शनिवारी मंत्री गोरे यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात जिल्ह्यातील विशेषतः मानखटाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यातील विविध विषयांवर भाष्य केले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत विचारले असता भाजप या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहत असून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरणार असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला वेग आला असतानाच भाजपने आपली भूमिका स्पष्ट केल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांना महत्त्व आले आहे. प्राथमिक शाळांच्या संदर्भातल्या पायाभूत सुविधा संदर्भातल्या विषय चर्चेला होता. मुख्य विषय तर मान मतदारसंघातल्या विविध विकास कामाच्या संदर्भातला आढावा होता. तो आढावा झाला. जिल्हा बँकेकडे तुम्ही संचालक नाही, पण लक्ष तुमच्याकडे आहे सगळ्यांचं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात सगळं सेंटर तुम्ही केंद्रबिंदू तुमच्याकडे तुम्ही साजेवत नाही. जिल्हा बँकेची निवडणूक आता लागलेली आहे. जिल्हा बँक ही जिल्ह्याची सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे. तेव्हा ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी बसून विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढू. सरकारी सोबत आले तरी त्याच्यावर आम्ही विचार करू. परंतु ही बँकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष म्हणून शिवेंद्र महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहे. प्राथमिक शाळांच्या संदर्भातल्या पायाभूत सुविधा संदर्भातला विषय चर्चेला होता. मुख्य विषय तर मान मतदारसंघातल्या विविध विकास कामाच्या संदर्भातला आढावा होता. तो आढावा झाला. जिल्हा बँकेकडे तुम्ही संचालक नाही, पण लक्ष तुमच्याकडे आहे सगळ्यांचं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात सगळं सेंटर तुम्ही केंद्रबिंदू तुमच्याकडे तुम्ही साजेवत नाही. जिल्हा बँकेची निवडणूक आता लागलेली आहे. जिल्हा बँक ही जिल्ह्याची सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे. तेव्हा ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी बसून विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढू. सरकारी सोबत आले तरी त्याच्यावर आम्ही विचार करू. परंतु ही बँकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष म्हणून शिवेंद्र महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहे. कोरेगावात रंगला भक्तिरसाचा जागर. 55 भजनी मंडळाच्या सहभागाने श्रावण भजन महोत्सव उत्साहात. टाळ मृदुंगाचा निनाद, विठ्ठल नामाचा गजर आणि संतवाणीच्या भक्तिरसात कोरेगाव शहरातील श्री केदारेश्वर मंदिर परिसर शनिवारी अक्षरशः नाहून निघाला. रामकृष्ण हरी भजन प्रसारक संस्था सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुक्याच्या वतीने आयोजित श्रावण भजन महोत्सव अर्थात भजन सादरीकरण सोहळ्याला कोरेगाव पंचक्रोशीतील तब्बल 55 भजनी मंडळाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा जागर घडविला. सकाळी 9 वाजता भजनी मंडळाची नोंदणी व स्वागत करून महोत्सवाची सुरुवात झाली. सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ पार पडला. त्यानंतर विविध भजनी मंडळांनी सादर केलेल्या अभंग, गवळणी, भारुड आणि संत वाणीने मंदिर परिसर भक्तिमय झाला. दुपारी 12 वाजता अध्यक्षीय भाषणानंतर शिवसेना नेते व कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या वतीने उपस्थित भाविक व सहभागींसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दुपारी 1:30 वाजता पुन्हा भजनी मंडळाचा जागर रंगला. सायंकाळी 6 वाजता पसायदानाने या भक्तिमय सोहळ्याची सांगता झाली. या प्रसंगी संस्थेचे जिल्हाध्यक्ष अभय क्षीरसागर, उपाध्यक्ष उद्धव पाटोळे, कोरेगाव तालुकाध्यक्ष विठ्ठल अडागळे, उपाध्यक्ष ज्योतिराम बर्गे, खजिनदार सुधाकर गायकवाड, सचिव जगन्नाथ कुंभार तसेच विभागीय अध्यक्ष तानाजी बर्गे, दादा जगदाळे, श्रीमंत ननावरे आणि संजय कराडकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व 55 भजनी मंडळांना संस्थेच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र तसेच तुकाराम गाथा पारायण प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमासाठी शंकर बाळकृष्ण माने आणि संतोष घोरपडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
भजनी मंडळाच्या सन्मानासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांनी सहकार्य केले. विद्यमान उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे तसेच सुभाषनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी माता भजनी मंडळाने जाहिरात सौजन्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत लवडे, संतोष नलवडे आणि एकंबेचे दिनकरबाबा देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन ज्योतिराम बर्गे यांनी केले. श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर कोरेगाव तालुक्यातील विविध गावांमधील भजनी मंडळांना एकत्र आणत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामुळे भक्ती, अध्यात्म, संत परंपरा आणि लोकसंस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि रामकृष्ण हरीच्या जयघोषात रंगलेला हा भजन महोत्सव भाविकांच्या मनात भक्तीचा अविस्मरणीय ठेवा निर्माण करून गेला. राष्ट्रवादी किसान काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या कोरेगाव तालुकाध्यक्षपदी संतोष अण्णा चव्हाण यांची नियुक्ती. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. एकंबे तालुका कोरेगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष चंद्रकांत चव्हाण अण्णा यांची राष्ट्रवादी किसान काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोरेगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी सकाळी सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात संतोष अण्णा चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली. दरम्यान प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले की देशातील शेतकऱ्यांचे कैवारी असलेले पक्षाचे संस्थापक खासदार शरद पवार यांचे विचार सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम संतोष अण्णा चव्हाण निश्चितपणे करतील. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना पक्ष संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतील. विशेषतः सातारा जिल्ह्यातील आणि कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला. नियुक्तीनंतर संतोष अण्णा चव्हाण म्हणाले की खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्या दिवसापासून आपण निष्ठावंत व कट्टर कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करत आहोत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव तालुक्यात आदरणीय शरद पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांचे विचार आणि संस्कारांची शिदोरी घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. सर्वसामान्य कष्टकरी आणि शेतकरी वर्गाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या नियुक्तीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार किसान सेल जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, जिल्हा कोषाध्यक्ष कृष्णदेव शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष मारुती सनस, किरण इंगळे, जिल्हा सरचिटणीस किशोर डांगे, पंचायत समिती सदस्य केतन चव्हाण, निलेश जगदाळे, शिवाजीराव गुरव, माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण दसके, विद्यार्थी अध्यक्ष प्रथमेश पवार, सागर गायकवाड, नितीन शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान संतोष अण्णा चव्हाण यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, ज्येष्ठ नेते कांतीलाल पाटील तात्या, तानाजीराव मदने तात्या, कोरेगाव तालुकाध्यक्ष घनश्याम आबा शिंदे, कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती रुपालीताई कुरव, माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, बाजार समितीचे माजी सभापती जयवंतराव घोरपडे, प्रतापराव कुमुकले निकम, ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, विद्यमान उपसभापती केशव मदने, किसनवीर साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण आप्पा माने, युवा नेते अमर बर्गे, कोरेगाव तालुका माजी उपाध्यक्ष विजयराव चव्हाण, व्ही.टी. चव्हाण सर, जयवंत शिंदे, सचिन चव्हाण, कृष्णा चव्हाण, नाना ताटे, विक्रांत भोसले, सोमनाथ चव्हाण, व्हाईस चेअरमन दत्तात्रय चव्हाण, बाळासाहेब कदम, कृष्णराव कदम, विकास शिंदे, सुयश चव्हाण, वैभव चव्हाण, निलेश शिंदे, शिवराज चव्हाण, गणेश चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. लहान वयातच आरोग्याची काळजी घ्या, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सोमनाथ साबळे यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनशैलीत लहान वयापासूनच आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून योग्य आहार आणि नियमित व्यायामाच्या माध्यमातून अनेक आजारांपासून दूर राहता येते असा मोलाचा संदेश प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सोमनाथ साबळे यांनी विद्यार्थ्यांना दिला. रहमतपूर येथे पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील विद्यालयात डॉक्टर सोमनाथ साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत हृदयाचे आरोग्य, निरोगी जीवनशैली, योग्य आहार, नियमित व्यायाम, मानसिक आरोग्य तसेच आरोग्यदायी सवयींचे महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीही डॉक्टर साबळे यांच्याशी संवाद साधत हृदयविकाराची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, दैनंदिन जीवनातील आरोग्यदायी
प्रेरणादायी सवयी आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबत विविध प्रश्न विचारले. डॉक्टर साबळे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शनपर उत्तरे देत आरोग्याबाबत आवश्यक माहिती दिली. त्यामुळे हा संवाद विद्यार्थ्यांसाठी अत्यंत रंजक, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला. शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांना निरोगी जीवनशैलीची सवय लागावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कोरेगाव एसटी आगाराला राजमाता जिजाऊ बसची प्रतीक्षा, जुन्या बसेसचा मात्र विभागीय प्रशासनाकडून भडीमार. नवीन बसेस इतर आगारांना, कोरेगावच्या वाट्याला मात्र जुन्याच गाड्या. स्थानिक अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा प्रवाशांना फटका. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 3000 अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होत असताना सातारा जिल्ह्यातील विविध आगारांना या बसेसचा लाभ मिळू लागला आहे. काही आगारांमध्ये नव्या बसेस दाखल झाल्या असल्या तरी कोरेगाव आगाराला मात्र अद्याप या बसेसची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरेगाव आगाराला प्रत्यक्षात नवीन बस कधी मिळणार याबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. राजमाता जिजाऊ बसेस आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून त्यामध्ये 56 ते 58 प्रवाशांची आसन क्षमता आहे. 3x2 आसन रचनेसह या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे, पॅनिक बटन तसेच चालकांना मागील बाजूचे दृश्य स्पष्ट दिसण्यासाठी रिव्हर्स कॅमेरा अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि स्मार्ट प्रवासाची सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र कोरेगाव आगाराच्या बाबतीत नवीन बसेसच्या वाटपात पुन्हा एकदा दुजाभाव होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. यापूर्वीही कोरेगाव आगाराला नवीन बसेस सर्वात शेवटी देण्यात आल्याचा अनुभव आहे. त्यावेळीही नवीन बसेस एकाच वेळी न देता प्रत्येकी 5 अशा 2 टप्प्यात आगाराला देण्यात आल्या होत्या. एकीकडे जिल्ह्यातील इतर आगारांना नवीन राजमाता जिजाऊ बसेस मिळत असताना दुसरीकडे इतर आगारांमधील जुन्या बसेस कोरेगाव आगाराकडे पाठवण्याचा सपाटा विभागीय स्तरावर सुरू असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे कोरेगाव आगारातील बस सेवेचा दर्जा सुधारण्याऐवजी जुन्या वाहनांचा भार वाढत असल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे. जुन्या बसेस वारंवार नादुरुस्त होणे, फेऱ्या रद्द होणे किंवा वेळापत्रक विस्कळीत होणे याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील प्रवाशांवर होतो. विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच नियमित एसटीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामीण प्रवासी सेवेला फटका. कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिक शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि शासकीय कामांसाठी एसटीवर अवलंबून आहेत. त्यामुळे आगारातील वाहनांची संख्या आणि त्यांची स्थिती थेट ग्रामीण प्रवासी सेवेवर परिणाम करते. जुन्या बसेस वाढत असताना नवीन बसेसची प्रतीक्षा कायम राहिल्यास ग्रामीण भागातील प्रवासी सेवा आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. राजमाता जिजाऊ बसेसच्या माध्यमातून एसटी महामंडळ प्रवाशांना आधुनिक आणि सुरक्षित प्रवास देण्याचा प्रयत्न करत असताना कोरेगाव आगाराला या सुविधेपासून वंचित ठेवले जाऊ नये अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. कोरेगाव आगाराला नवीन बसेस नेमक्या किती मिळणार, त्याचे वाटप कधी होणार आणि प्रत्यक्ष बस सेवेत त्या कधी दाखल होणार याबाबत एसटी प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी जोर धरत आहे. अधिकाऱ्यांची उदासीनता. कोरेगाव एसटी आगाराला नवीन बसेस मिळण्यासाठी विभागीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज असताना स्थानिक पातळीवर अपेक्षित आक्रमक पाठपुरावा होत नसल्याची चर्चा आहे. नवीन बसेससाठी आगार प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेऊन वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणे आवश्यक आहे. एसटी ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे बस वाटपामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण किंवा पक्षपात होऊ नये अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. नवीन बसेस कोणत्या आगाराला किती आणि कोणत्या निकषांवर दिल्या जात आहेत याबाबत पारदर्शकता असणे गरजेचे आहे. कोरेगाव आगाराला सातत्याने जुन्या बसेसच मिळत असतील तर त्यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणीही होत आहे.